नमस्कार मंडळी, मी आपला विजित एखंडे. आज नवीन दिवस आणि आपण एक नवीन ठिकाणी विजिट करणार आहोत, ते म्हणजे भाजी मंडई. आणि तेथील लोकांसोबत आपण कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलणार आहे की त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे, किती स्ट्रगल केलं आहे ते जाणून घेऊ आणि एक नवीन गोष्ट शिकूयात. रोज येतात मावशी इथं? किती वर्षापासून? 2-4 वर्ष. शेतकऱ्यांकडे माल घेऊन इथं विकला जातो का? कसं मग मार्केट यार्ड. इथं कोण येतं घ्यायला? आम्ही स्वतः जाऊन मार्केट यार्ड. आज पण मी अक्षय भाऊ सोबत आलेलो आहे. आपण कोणालाच नाही का बघू शकता किती बटाटे फ्रेश आहेत. योगेश भाई इधर बैठे हुए हैं. योगेश भाई से है. हाय. मिरची, घोसावळा, वांगी, टमाटे, काकडी, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना पण बाबांकडे आहे विकण्यासाठी. मिरची, किती वाजता गर्दी होती बाबा इथं? 6 वाजता. सगळं फ्रेश आहे नाही? तुम्ही इथं किती वर्षापासून विकताय भाजीपाला? मंडई ओपन झाल्यापासून ओपन झाल्यापासून किती वर्ष झाले मंडईला? 5 वर्ष झाले. 5 वर्ष. त्याच्या अगोदर 5 वर्ष फळाचं काम केलं. हम्म. 10 वर्ष कुठले तुम्ही? धाराशिव. धाराशिव. कसा आहे म्हणजे हा धंदा कसा चाललाय, काय वाटतं तुम्हाला? बरं आहे, बरं आहे. काही चेंजेस झाले का तुम्ही करताय तेव्हापासून? इंजिन म्हणजे काय, सुरुवात पेरूपासून सुरुवात केली. सायकलवर 10-15 किलोमीटरवरून पेरू आले. सकाळी 6ला तर बागेत जायचे तुम्ही? बाबच एक स्ट्रगल स्टोरी आहे या पाठीमागे. पुन्हा करून जांभळ, लोणावळा. तिकडं पण जायचे सायकलवर? अरे बापरे. सीजन बाय सीजन. हां हां. खरबूज कलिंगडला गोल टेकडी मार्केट या. हो हो हो, पुण्यातलं गोलटेकडी मार्केट. सीजन म्हणजे काका एकदम जिद्दी प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सायकलवरती हा व्यवसाय चालू केला होता आणि आज या भाजी मंडईमध्ये ते जशी आमच्या कोणाला ओळखीत असतात. ओपन केली आहे आणि ते इथं 5 वर्ष म्हणजे गेल्या जसेपासून ही भाजी मंडई आहेत तर इथं आहेत.